वाई तालुक्यातील घाटमाथ्यावरील तसेच दरड-प्रवण क्षेत्रातील गावांची पाहणी तहसीलदार सोनाली मेटकर यांनी केली। धोकादायक क्षेत्रातील नागरिकांच्या स्थलांतरणासाठी प्रशासन हालचाली करत असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासन संपूर्णतः नागरिकांच्या पाठीशी असल्याची माहिती वाईचे तहसीलदार सोनाली मेटकर यांनी दिली आहे। दरड-प्रवण क्षेत्र तसेच घाटमाथ्यावरील ज्या गावांना भूसंकलनाचा धोका आहे अशा क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतरण सुरू असून नागरिकांनी देखील आवश्यक ती काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात असे आवाहन तहसीलदार सोनाली मेटकर यांनी केले आहे। मॅडम, गावागावात आपण आता सध्या फिरताय, जोर भागामध्ये मोठा प्रचंड पाऊस झालेला आहे, काय परिस्थिती आहे, काय पाहणी दरम्यान दिसून आलेलं आहे? जवळजवळ 3 दिवस झाला पाऊस चालू आहे। आज सकाळचं जे पावसाचं हे होतं ते जवळजवळ जोरचं 500-550 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। त्यामुळे आता सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जी आपली दरड-प्रवण 22 गावं आहेत त्या प्रत्येक गावाला व्हिजिट करून लोकांना सतर्क करतोय, त्यांना तिथं न राहण्याच्या सूचना देतोय, तशी विनंती करतोय की तिथं आज तुम्ही निघा। आजही आपल्या तालुक्याला जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे। तरी सर्वांना नागरिकांनी सतर्क राहावं, स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं। आम्ही त्यांच्यासोबत आहोत। किती गावांचं नुकसान झालेलं आहे, किती लोकांचं स्थलांतर केलं आतापर्यंत, काय आकडेवारी आहे का? तसं नुकसान असं नाहीये, 2-3 ठिकाणी थोडंसं पुलाचं नुकसान झालेलं आहे आणि 2 ठिकाणी भिंती पडलेल्या आहेत घराच्या। वेगळं असं अजून काही नुकसान नाही, पण आजपासून जर असाच पाऊस राहिला तर मात्र नुकसानीचं प्रमाण वाढत राहील। आता पाणी जमिनीत मुरण्याचं प्रमाण ही झालेली कॅपॅसिटी संपलेली आहे। इथून पुढे जे असेल ते डायरेक्टली वाहतं पाणी राहणार आहे। किती लोक कुटुंबांचं स्थलांतर केले काय? तरी आपण आता स्थलांतरित झालेले नाहीत कुठले लोकांना आपण सूचना दिलेल्या आहेत। आता प्रत्येक ठिकाणी संध्याकाळी खाली आम्ही प्रत्येक गावामध्ये शाळा आहेत, समाज मंदिर आहेत, त्या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था केलेली आहे। तशी गरज लागली तर आम्ही जेवणाची व्यवस्था पण करतो म्हणून सर्वांना सांगितलेलं आहे। अजून आम्ही संध्याकाळी सर्व पोलीस पाटील असतील, त्या गावात राहणारे दुकानदार, आमचे रेशन दुकानदार परमनंटली तिथंच असतात, ते आमच्या 24 तास कॉन्टॅक्टमध्ये असतात। कुठलाही अनुचित प्रकार घडला का ते पहिला आमच्या कानावर सांगतात। जोर गावाची काय परिस्थिती सांगाल? जोरला आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पावसाचं प्रमाण सर्वात जास्त असतं। महाबळेश्वरपेक्षा पण इव्हन जोरमध्ये जास्त पाऊस पडतो। तिथं 2 कृष्णा नदीवरचे पूल होते छोटे छोटे, ते आपण मागच्या वर्षी दुरुस्त करून घेतलेली आहेत। जी छोट्या धान्याचं पण आपण त्यांना आधीच वितरण करून ठेवलेलं आहे की नंतर लोकांना खाली यायला लागू नये म्हणून। आणि आपण म्हटल्याप्रमाणे 2021 साली जी मिसिंग झालेली होती ते काय सापडण्यात, त्याच्या जी प्रशासनाची मदत होती ती 4 लाख रुपये पर व्यक्ती आपण ही त्यावर्षी दिलेली आहे त्यांना। मॅडम, जोरगाव संपर्कहीन झालेला आहे, काय प्रयत्न सुरू आहेत तुमचे? तसा संपर्क तुटलेला नाहीये, पण तिथले लोक, पोलीस पाटील असेल, तिथला कोतवाला, आमच्या तिथलाच लोकांचा कोतवाला आहे आणि रेशन दुकानदार, हे तिघंही आमच्या डिपार्टमेंटशी प्रशासनाशी कॉन्टॅक्टमध्ये असतात। जे काही वेगळा प्रकार काही समजा जाणवलं त्यांना तर ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि सर्वजण रात्रीची आतापर्यंत 3 वर्षाचा माझा अनुभव आहे, सर्व लोक एकत्र एका ठिकाणी राहतात जिथे ते सेफ झोन आहे त्या ठिकाणी। आणि 2 ठिकाणी पुलावरून पाणी आल्यामुळे जरा संपर्काचंही झालेलं होतं, कारण दगड येतात तर नळ्यामध्ये येऊन अडकतात, त्यामुळं पुलावरून वरून पाणी जातं, नळीतनं न जाता पुलावरून जातं, ते काढायचं काम चालू आहे थोड्याच वेळात। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।